पोलीस भरतीत सर्वात मोठा घोटाळा झाल्याची आताची सर्वात मोठी बातमी समोर येते। बीड जिल्ह्यातील पोलीस पाटील भरती आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। बीड जिल्ह्यात झालेल्या पोलीस पाटील भरती प्रक्रियेबाबत गंभीर आरोप समोर येत आहेत। या प्रकरणात पारदर्शकतेचा अभाव असल्याचा मुद्दा थेट विधानसभेत उपस्थित करण्यात आलाय। बघूयात। या आता बीड जिल्ह्यामध्ये पोलीस भरती प्रक्रियेमध्ये गंभीर असं प्रकार अनियमिततेबाबत त्यामध्ये विधानसभेमध्ये आम्ही यापूर्वी आवाज उठवला। आता तर अनेक तरुणांनी हे सांगितलंय लेखी पत्र देऊन की बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या पोलीस पाटील भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली आहे। त्या पोलीस अधीक्षकांचीच तक्रार आहे, त्या पोलीस अधीक्षकाच्या संदर्भातच तक्रार आहे, त्याची चौकशी करण्याची आवश्यकता आहे। यामध्ये पारदर्शकतेचा अभाव आहे। भरती प्रक्रियेमध्ये तोंडी मुलाखतीत गुण देताना स्पष्ट निकष पाळले गेले नसल्याची बाब समोर आली आहे। पात्र उमेदवारांना अत्यल्प गुण देऊन अपात्र उमेदवारांना अधिकचे गुण दिले। हे जवळपास 300-400 पोलीस भरतीमध्ये गेलेल्या तरुणांनी हे पत्र दिलं आहे। त्या संदर्भाच्या सर्व बातम्या या ठिकाणी आलेल्या आहेत। विधानसभेत बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी असा आरोप केला आहे की भरती प्रक्रियेदरम्यान तोंडी मुलाखतीत गुण देताना मोठा गोंधळ झालाय। पात्र उमेदवारांना कमी गुण देण्यात आले तर काही अपात्र उमेदवारांना जास्त गुण देण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। त्यामुळे संपूर्ण भरती प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि संबंधित बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांची ही चौकशी करण्यात यावी अशी मागणी विधानसभेत करण्यात आली आहे। जर खरोखरच पात्र उमेदवारांवर अन्याय झाला असेल तर या भरतीची चौकशी होऊन दोषींवर कारवाई होणे गरजेचे आहे। काही उमेदवारांनी तर फेर परीक्षेची मागणी देखील केली आहे। तुम्हाला काय वाटतं, या भरतीची सखोल चौकशी व्हायला हवी का? तुमचे मत कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशा स्पर्धा परीक्षा व भरती संदर्भातील ताज्या अपडेट्ससाठी वर्तमान निर्णय चॅनलला फॉलो करा। प्ले स्टोअर वरून वर्तमान निर्णय ऍप डाउनलोड करा किंवा वर्तमाननिर्णय.com या वेबसाईटला लगेच भेट द्या। स्पर्धा परीक्षेच्या तयारीत एक पाऊल पुढे जायचं असेल तर आताच सबस्क्राईब करा वर्तमान निर्णय।